चला तर मंडळी, आज आपण पाहू 4 in 1 बॅटर. म्हणजे 4 गोष्टी बनवण्यासाठी एकच सारण लागणार आहे, एकच मिश्रण. ते आपण आज बघूयात. त्याच्यासाठी लागणारे साहित्य आहे हे 4 मोठी वाटी तांदूळ, 1 वाटी उडीद उडीद डाळ, अर्धी वाटी चणा डाळ, 2 चमचे मेथी, 1 मोठी वाटी आहे पोहे. हे सगळं मिश्रण या तांदळामध्ये घालून घ्यायचं आहे. हे तांदूळ आहेत 3 वाटी. तुम्हाला साहित्य व्यवस्थित डिस्क्रिप्शनमध्ये दिलं जाईल. त्याच्यामध्येच आपण हे सगळं एकत्र करून घालून घ्यायचं. याच्यामध्ये उडीद डाळ, चणा डाळ, मेथी आणि पोहे आपल्याला साईडला भिजवायचे आहेत. आणि हे सगळं सारण एकत्र आपण भिजवून घेऊयात, पाणी घालून ठेवूयात. याला जवळपास रात्रभर भिजत ठेवायला लागतं आणि त्याच्यानंतरच ह्याचं बॅटर बनतं. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता, मी हे तांदूळ आणि सगळ्या डाळी एकत्र करून स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि आता पाणी घालून ठेवलं आहे. पोह्यांमध्ये पण तसंच स्वच्छ धुवून घ्यायचे, पाणी घालून ठेवायचं. हे सकाळी करून ठेवलं म्हणजे रात्री आपल्याला मिक्सरला व्यवस्थित लावता येईल आणि रात्रभर बॅटर ठेवता येईल. तर बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे मी हे बॅटर रात्री मिक्सरला लावून घेतलं आहे. नंतर रात्री मिक्सरला लावून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये एक छोटासा कांदा टाकायचा. मग हे सकाळी बॅटर फुलून येतं व्यवस्थित. मग आता आपण याचे अप्पे तयार करायला घेऊया. आपण गोड अप्पे बनवणार आहोत. त्याच्यासाठी घेतलं आहे 1 वाटी छोटी वाटी गूळ, थोडीशी वेलची घेतली आहे आणि हे बॅटर घेतलं आहे जे आपण डाळीचं आणि तांदूळ मिक्स करून बनवलेलं आहे. तर आता आपण गूळ बारीक करून थोडंसं पाणी टाकून एकदम वितळून घेऊया आणि नंतर ते आतमध्ये आपल्याला घालायचं आहे. थोडी वेलची बारीक करून आतमध्ये घालायची आहे. आता आपण गूळ मेल्ट करून घेऊया. थोडंसं पाणी घालायचं आणि व्यवस्थित मेल्ट करायला द्यायचं. मिक्स झालं व्यवस्थित की आपण नंतर बॅटरमध्ये घालून घेऊया. थोडंसं पाणी घालायचं, जास्त नाही घालायचं. थोडा गॅस मोठा केला तरी चालेल. त्यामध्येच थोडंसं तूप घालूया म्हणजे थोडी टेस्ट चांगली येते. व्यवस्थित वितळलं गेलं की आपण लगेचच गॅस बंद करायचा. नंतर ते थंड व्हायला द्यायचं व्यवस्थित. तोपर्यंत हे मिक्स करून घ्यायचं. नाहीतर गुठळ्या राहतात आपल्या मिश्रणामध्ये, म्हणून ही प्रोसेस करून घ्यायला लागते. मिश्रणामध्ये खडे राहायला नको, गरम करून घ्यायला लागतं. तर थंड झाल्यानंतरच आपण ते सारणमध्ये आपल्या मिश्रणामध्ये आप्याच्या घालून घ्यायचंय. तोपर्यंत हे थोडं मेल्ट व्हायला द्यायचं. तोपर्यंत ढवळायचं आहे म्हणजे खाली लागायला नको. तर तुम्ही बघू शकता आता थंड झालेलं आहे व्यवस्थित बऱ्यापैकी आपलं मिश्रण. हे बघा, असं सिरप सारखं ठेवायचं आहे, एकदम पण जाड नाही करायचंय. आता हे सगळं एकत्र आपण घालून घेऊया आपल्या मिश्रणामध्ये. तुम्हाला कमी जास्त गोड तुम्ही करू शकता, जसं तुम्हाला आवडतं तसं. आणि यामध्येच आपली वेलची घालून घेऊया म्हणजे हे आपलं बॅटर तयार होतं गोड अप्प्यांचं. आता आपलं अप्पे पात्र बघा गरम झालंय थोडं. अप्प्याच्या भांड्याला व्यवस्थित तूप लावून घेऊया. थोडं थोडं तूप लावून घ्यायचं म्हणजे आपले अप्पे चिकटणार नाही.
त्यामध्येच आता आपलं मिश्रण घालून घेऊया. असं थोडं थोडं घालून घ्यायचं, जेवढं आपलं आपल्या पात्र भरेल एवढं. तर त्यावर आपण 5 मिनिटं आता शिजायला ठेवायचं आहे. आपण जे खाली गेली हा. तर असे आपले आप्पे शिजत आले तुला, लगेचच शिजतात, त्याला वेळ नाही लागत. थोडं थोडं तूप लावून घेऊया. थोडं थोडं तूप सोडायचे, जास्त सोडायचे नाही. आता व्यवस्थित आपले शिजत आले आप्पे. एकदम स्लो फ्लेम ठेवायचा, कमी फ्लेम ठेवला की काही प्रॉब्लेम होत नाही किंवा जळण्याची शक्यता अजिबात होत नाही. बघा किती व्यवस्थित प्रकारे शिजून आलेत बघा. सगळे परतून घेऊया. आता आपण हे काढून घेऊया. व्यवस्थित शिजलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता आता अशी आपली रेसिपी तयार झालेली आहे, गोड अप्पे. ही रेसिपी तुम्ही सकाळी न्याहारीला पण करू शकता, लहान मुलांना पण देऊ शकता. आणि आपलं बॅटर बनलेलं असलं की आपण अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज करू शकतो. ही गोड रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. कशी वाटते तुम्हाला नक्की सांगा आणि नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.